आणि निसर्ग संपदेनं अतिशय संपन्न असा हा तालुका आहे. मध्यंतरी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांचं एका विमान अपघातामध्ये निधन झालं होतं आणि यानंतर महाराष्ट्रभर त्यांच्या निधनाची खूप चर्चा झाली आणि एकंदरीत महाराष्ट्रामध्ये झालेले इतर काही विमान अपघात त्याच्याबद्दल एक चर्चा सुरू होती. याच्यामध्ये या चर्चेदरम्यान 1962 साली या जुन्नर तालुक्यामध्ये एक इटलीचं विमान एक अपघातग्रस्त झालं होतं आणि ते विमान ज्या ठिकाणी अपघातग्रस्त झालं होतं ते ठिकाण मी या ठिकाणावरून तुम्हाला दाखवणार आहे. तर हा समोर जो आपण पाहतोय तर तो दौंड्या नावाचा किंवा दवंड्या असं 2 नावाने त्या डोंगराला ओळखलं जातं. या डोंगराला धडकून इटलीचं एक विमान या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झालं होतं. तर त्याचं नेमकं काय स्टोरी आहे तर ती आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत इतिहास अभ्यासक श्री सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. जसं मी सांगितलं की 1962 साली हे विमान अपघात झाला होता. तर कसा झाला होता सर? घटना आहे ती 7 जुलै 1962 आणि दिवस थोडेसे हा सगळा पावसाळ्याचाच काळ आहे आणि या परिसरात पावसाळ्यामध्ये प्रचंड धुकं असतं आणि हे इटलीचं विमान जे ऑस्ट्रेलियाकडून निघालेलं आहे आणि मग तो बँकॉककडून आता मुंबईवर लँड होणार आहे त्यांच्या प्रवास मार्गामध्ये. त्या जवळजवळ तिथले विमानातले क्रू आणि एकूण प्रवासी हे सगळे मिळून 93 जण त्या विमानामध्ये आहेत आणि मुंबई एअरपोर्टला लँड व्हायचं आहे तर काही किलोमीटर अंतरावर त्याची उंची कमी करावी लागते. मग एक तर धुकं दाट पसरलेलं, डोंगराचे सुळके वर आलेले, एकूण उंच असलेला डोंगर, वैमानिकाला एक्झॅक्टली तो अंदाज आला नाही, म्हणजे ज्याला नेव्हिगेशन एरर म्हणूया आपण फार तर. आणि त्यामुळं त्याला वाटलं की आपण मुंबईच्या जवळ आलोय आणि म्हणून त्याने उंची कमी करत करत आणली आणि ती इतकी कमी झाली की त्या डोंगराला पलीकडच्या बाजूने धडकलं, कारण मुंबई या दिशेला आहे. बरोबर. आणि मग तो तिकडनं येणारा मग तो धडकलंय. जे ग्रामस्थ ज्यांनी त्यांच्या आठवणी काही सांगितलेल्या आहेत त्यावेळेसच्या, तर त्यानुसार एक प्रचंड मोठा आवाज झालाय आणि जाळ दिसू लागला. म्हणजे एवढ्या पावसाच्या वातावरणातही जाळ दिसू लागलाय याचा अर्थ मोठा झालाय. आणि भारतामधले जे अनेक विमान अपघात झालेले आहेत त्याच्यातले जे काही मोठे थोडेफार अपघात झाले त्याच्यापैकी एक हा, कारण 93च्या 93 प्रवासी आणि विमानातले कर्मचारी हे सगळेच्या सगळे मृत्युमुखी पडलेले आहेत. कोणीही त्याच्यामध्ये वाचू शकलेलं नाहीये. आणि तो काळ असा आहे की तिथे आज तरी आपण जाण्या येण्याचे रस्ते आपण सहजपणे पोहोचतोय अशा दुर्गम भागात. असं काय झालं तर पोहोचू शकतो. हो, पण तिथे तर रस्ते नाही, काही नाही. मदत कार्य दुसऱ्या दिवशी सकाळी दुर्गम आहे. हो, दुसऱ्या दिवशी सकाळी मग तळमाची पलीकडच्या बाजूला आहे डोंगराच्या, दौंड्या डोंगराच्या, आणि अलीकडच्या गावातली लोक दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचली आणि त्याच्यानंतर मग तो अक्षरशः मिलिटरी बोलावी लागलेली आहे आणि मग त्यांच्या माध्यमातून तो मार्ग रस्ता तात्पुरता करून मग ते सगळे डेड बॉडीज खाली आणणं किंवा काही कदाचित जिवंत असतील आणेपर्यंत असंही काही असेल तर त्या अवस्थेत त्यांना सगळ्यांना खाली आणलं गेलं, पण नंतर पाहिलं तर एकही जिवंत राहिलं नाही. अशा प्रकारे एक अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची घटना या इटालियन कंपनीच्या विमानाची ही झालेली. सर, त्या ठिकाणी आम्ही असं ऐकलं आहे की विमानाचे काही अवशेष देखील अजूनही आहेत, खरं काय? हो, जर आपण तिथे गेलो, खूप मोठा ट्रेक आहे आणि थकवणारा ट्रेक आहे प्रचंड. तिथे गेलो, तिथे काही जणांची शेती पण आहे, ते शेती पण करतात. तर तिथे इकडे तिकडे विखुरलेले पत्र्यांच्या स्वरूपातले अवशेष आजही तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचे सिलेंडर्स वगैरे हे पण जे आजही त्याच्यावर गंज चढलेलं नाही, इतक्या प्युअर लेवलचे ते मेटल केलेलं त्या गोष्टी सुद्धा आपल्याला तिथे आढळून येतात. सर, इटालियन एअरवेजचं होतं? हो, इटालियन एअरवेजच होतं, कारण त्याच्यावर जे काही लिहिलेलं त्याच्या सांगाडाचे काही अवशेष सापडले त्याच्यावर ते इन्स्क्रिप्शन
लोखंडाच्या प्लेटमध्येच कोरलेलं असल्यामुळं ओके. तो एक्झॅक्टली आपल्याला सांगता येतं. त्यानंतर काय इकडं गव्हर्नमेंटने काय केलं का वेगळं काय? नाही काही, कारण एकतर भाग अतिशय दुर्गम आहे. पायलटच्या चुकीमुळे ते झालं होतं. केवळ पायलटची चुकी म्हणजे त्याला उंचीचा अंदाज आला नाही आणि त्याला धुक्याची अख्खी चादर, बरं धुकं या परिसरात इतकं प्रचंड दाट असतं की एक 2 फुटावरचा माणूस दिसत नाही. आणि विमानाचा प्रचंड वेग, काही हालचाली सुचण्याच्या आत विमान कितीतरी मैल पुढे गेलेलं असतं आणि त्याच्यामुळं ते हाईट कमी करत का आल्यावर त्याला वाटलं मुंबई जवळ आली आहे, मी आता इथं लँड करण्यासाठी मी डाऊन करेल. आणि म्हणून तो नेमका त्याचं दुर्दैव की त्याला त्या धुक्यामध्ये तो डोंगर दिसला नाही. त्यातनं तो ऍक्सिडेंट. हा, आणि त्याच्यातनं तो ऍक्सिडेंट झालाय. त्याच्यामध्ये जे प्रवासी होते तर ते प्रवासी कोण होते? म्हणजे भारताचे नागरिक होते, इटलीचे? नाही, याच्यामध्ये भारतीय नागरिक एकही नाहीये. बरं, सगळे इटालियन, सगळे विदेशी नागरिक? हा, विदेशी नागरिकच आहेत त्याच्यामध्ये. तेच सगळे मृत्युमुखी पडलेले आहेत. आणखी काय सांगता येईल या परिसराविषयी? कारण याची हाईट आहे, इकडचे पण आणखी काही डोंगर आहेत, त्याच्या हाईट मध्ये वगैरे त्याच्याबाबत काय सांगता येईल का? इकडच्या भागामध्ये जे डोंगर रांग आहेत त्यातलं हे वन ऑफ द टॉपचं शिखर असं म्हणता येईल आपल्याला नक्कीच. कारण ही जी डोंगर रांग गेलेली आहे, या डोंगर रांगेमधलं तर सगळ्यात उंच शिखर तेच आहे. हे आजही विमानांचं रूट तोच आहे, याच मार्गाने विमानं येत असतात. तुम्ही संध्याकाळच्या वेळी जर पाहाल, आजही तुम्हाला तो रूट त्यांचा कळतो. आणि हा, एकूण भौगोलिक परिस्थिती पाहिली तर तुलनेने इतर डोंगर रांग किंवा डोंगराचे शिखरं जी आहेत ती कमी उंचीची आहेत आणि हा मात्र सर्वात जास्त उंचीचा आहे. आणि धुक्याची चादर असल्यामुळं ते लक्षातच येत नाही का इथे काय आहे. आणि पर्यायाने तो दुर्दैवी अपघात हा झालेला आहे. धन्यवाद सर. थँक्यू.